हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 15 एप्रिल आणि आज आम्ही चाललोय सोमनाथला. आता दुपारी 2ची ट्रेन पकडली आहे. हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 16 मे आणि आम्ही वेरावल जंक्शनला आलोय सकाळी 7:30 वाजता. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस पकडून आम्ही सकाळी 7:30ला पोहोचलोय आणि ते स्टेशन जवळच रूम बुक केली आणि तिथे आता फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजलेत 9 आणि आता आम्ही चाललोय सोमनाथ मंदिरला. इथून मंदिर जवळच आहे, 5 किलोमीटर आहे. तर इथून ऑटो रिक्षा आणि बस आहेत. आता आम्ही रिक्षा पकडून चाललोय सोमनाथ मंदिराकडे आणि वाटेत जाताना बघा किती बोट दिसल्यात. इथे बोटिंगचं बंदर आहे, म्हणजे इथे बोट तयार पण केल्या जातात आणि रिपेअर करायची जर काही कामं असतील बोटिंगची तर त्या रिपेअर पण केल्या जातात. आणि खूप मोठ्या मोठ्या बोट आहेत इथे लावून ठेवलेल्या, त्यांची कामं चालू आहेत. तर हे इथे बोट लावण्याचं बंदर आहे आणि ह्या बोटी 15 दिवस समुद्रामध्ये असतात आणि 15 दिवस मग इथे आणून ठेवल्या जातात मासेमारी केल्यानंतर. तर आणि इथून त्यांचा माल एक्सपोर्ट होतो. तर पोहोचलो इथे मंदिराच्या बाहेर आहोत आणि आता चाललोय मंदिराकडे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथे मार्केट आहे, दुकानं सध्या बंद आहेत, संध्याकाळी चालू असतात ती. पण आता आम्ही सकाळी आलो त्याच्यामुळे जास्त दुकानं नाही. आता जाऊया आपण आतमध्ये, बघूया आतमध्ये एंट्री कशी आहे ती. ठंडा ठंडा तिलक लगाया जाता है. जय सोमनाथ. हे जो कलश दिसतो ते आहे सोमनाथ मंदिर आणि हा सोमनाथ मंदिरचा परिसर आहे आतमधला. पण आतमध्ये मोबाईल फोन म्हणजे कोणतीच इलेक्ट्रिक वस्तू अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे इथे सगळं जमा करून जावं लागतं. दर्शन करून झालं आणि आता आम्ही बाहेर आलो. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे इथेच बॅग वगैरे बाहेर ठेवून द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे आजपर्यंत काही व्हिडिओ नाही बनवले आणि आता आम्ही चाललो आहे पुढे फिरायला. तर अगोदर ब्रेकफास्ट करायचं आहे कारण अजिंक्यला खूप भूक लागली आहे आणि तो खूप आरडाओरडा करतो आहे खाण्यासाठी. तर अगोदर आम्ही खाऊन घेतो आणि नंतर बघू. आपण एक गाईड घेतलं आहे आणि गाडी बुक केली आहे, तर ते कुठे कुठे फिरवणार आहेत ते दाखवते तुम्हाला, मग शेअर करते तुमच्यासोबत. त्यांच्या हातामध्ये मंदिराचा जो वरचा झेंडा असतो, ध्वज असतो ते आहे. तर तो आम्ही उतरवताना पण बघितला आणि दुसरा चढवताना आणि त्याच्यानंतर दर्शन पण घेतलं आणि त्याच्या अगोदर पूजा चालू होती तर ते पण बघितलेलं आहे. मंदिराच्या गेटच्या बाजूलाच लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तर तिथे जातोय आता आपण दर्शन घ्यायला. लक्ष्मीनारायण मंदिरातून बाहेर पडून आता आम्ही पुढे जातोय. तिथे नाश्ता पण करायचा आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर तिथे बाजूला अहिल्यादेवी मंदिर पण आहे, तर तिथे पण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत गाडी घ्यायला. बाबांना सांग मग तू घेत आहेत तर.
ए त्याला काहीतरी घेऊन दे छोटस. मला कंटाळा खरं त्याचा यार. अरे मग लहान मुलांचं असणारच ना असं काहीतरी छोटस घेणार. किती हे पुढे घेऊन काय पाहिजे तुला सांग. ते बघ पुढे आहे ते बघ तरी काय पाहिजे ते सांग लवकर. घाण आहे खाली खाली घाण आहे. जे खायचं ते खायचं ना जर नाही खाल्लंच ना. आता आपण पोहोचलोय गीता मंदिरात. तर जी गाडी बुक केलेली आहे तर त्यांनी काही काही स्पॉट त्यांचे ठरलेले आहेत तर ते दाखवणार आहेत. तर त्यातलाच एक म्हणजे गीता मंदिर. तर तिथे आता आपण आलोय. आता जाऊया आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. बाबा कुठे गेले अजिंक्य? तर दुसरीकडे. आता आम्ही चाललो इथे समोरच त्रिवेणी संगमच्या समोरच 5 पांडव आणि सूर्य मंदिर आहे. 5 पांडव गुफा आणि सूर्य मंदिर आहे. तर तिकडे चाललो आहे. चार्जिंग सगळी संपली. हे इथे सूर्य मंदिर आहे आणि इकडे खाली सूर्यकुंड आहे. तिकडे जाऊया आता आपण खाली. आता आपण जाऊया हिंगलगा माता बुवा आणि लाईन आहे बरीचशी. आणि इथे बाजूलाच बघा किती सुगरणीचे घरटे बांधलेले आहेत. बांधतात अजून सुगरणी घरटे. किती सुंदर घरटे आहेत. तर ते पण बघूया आपण. आणि तोपर्यंत आपला नंबर पण येईल आतमध्ये गुहेत जाण्याचा. पाणी पण असतं. कुठून? इथूनच जायचं ना. आणि वाढलं वाटतात. आता आम्ही पोहोचलोय भालका तीर्थला, जिथे श्रीकृष्णाला द्वारकेवरून येताना बाण लागलेला. तर आता जाऊया तिकडे आपण बघू. भालका तीर्थला पोहोचलोय जिथे श्रीकृष्णाला द्वारकेवरून येताना बाण लागलेला. तर तिथे जाऊया. काढू शकतो ना. भगवान ची मंदिरं आजूबाजूची सगळी बघून झाली आहेत. आणि आता आम्ही जेवण करून चाललो आहे गीरला, तिथे जंगल सफारीसाठी. तर निघूया, कारण 2 तास लागणार आहेत जायला आणि 2 तास यायला. आता आम्ही पोहोचलो इथे गीरला. आता आपल्याला जंगल सफारीसाठी जायचं आहे. तर जीप बुक करतायत, तर जाऊया तिकडे.
इथे जंगल सफारीसाठी जिप्सी आणि बस असतात, बुक करावे लागतात आपल्याला. प्रायव्हेट जिप्सी पण असतात गेटच्या बाहेर. तर आता आम्ही इथे जिप्सी बुक केली आहे आणि निघालो आहे. आणि जर बस आपल्याला बुक करायची असेल तर थोडा पुढे जाऊन म्हणजे 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपण आपली प्रायव्हेट गाडी घेऊन तिथे जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर तिथून बस करून जाऊ शकतो. तर आम्ही जिप्सी करून जातो आहे आणि त्यांचे 1 तास 2 तास 3 तास असे वेगवेगळे टाईम पिरियड आहेत. तर त्याच्यामध्ये ते लोक जेवढं त्यांना फिरवायचं असेल तेवढं फिरवतात. तर आम्ही 1 तासाचा टाईम पिरियड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बघू कोणकोणते प्राणी दिसत आहेत ते. आणि आता मध्येच पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे इथे थोडीफार हिरवळ दिसते. तर आता अजूनपर्यंत तरी कोणते प्राणी दिसले नाही आहेत. आता बघू पुढे जाऊन कोणते कोणते प्राणी दिसत आहेत. ते पहिल्यांदाच बघा हरिण दिसले आणि नीलगाय पण आहेत बऱ्याच. हा मी ते व्हिडिओच करतो ना. हा ते प्रायव्हेट आहे. ते बघते झाडाखाली, त्या झाडाखाली बघते सावळीमध्ये. झाडाखाली आता जरी दिसलंय हे होते काय कॅमोफ्लेज होते. त्यांना एक मोर पण दिसला वाटेत आणि इथे पुढे आल्यानंतर सिंह दिसले. 2 सिंह एका झाडाखाली झोपलेले ते बघितले. एक शिंग तुटल्या बघा, हरणाचं एक शिंग तुटल्या बघा. आणि हे जे आपण बघतोय तर ते इथे बिबट्यांना ठेवलेलं आहे. ज्या बिबट्यांनी माणसांची शिकार केली आहे तर ते त्या एकदा माणसांना खाल्लं की ते जंगली प्राणी खायला बघत नाहीत. खूप कमी प्रमाणात शिकार करतात कारण त्यांना माणसाचं मांस हवं असतं. त्याच्यामुळे त्यांना इथे कैद करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते बाहेर जाऊ शकत नाही अशी मोठीच्या मोठी भिंत बांधलेली आणि वर डोंगर कसा करून त्याच्यावर त्यांना ठेवलेला आहे. म्हणजे ते भिंत पार करून क्रॉस करून जाऊ शकत नाहीत अशा प्रकारे त्यांना मध्ये ठेवलेलं आहे. आणि हे असे 2 पार्ट आहेत. एका ह्याच्यामध्ये फिमेल आहेत आणि एका ह्याच्यामध्ये मेल आहेत. असे 2 बाजूला 2 बिबट्यांना ठेवलेलं आहे. हे बघा हे जे आहे दुसरी भाग आहे हा आणि दुसरा. आणि इथे फिमेल बिबट्या आहेत. अगोदरचे आपण बघितले तिथे मेल होते आणि हे फिमेल आहेत. आणि इथे एक झाडावर बसलेला आहे बिबट्या बघा, झोपलेला आहे झाडावर चढून. तो झाडात बसला बघ. इकडे बसायचे बघू शकतो कशी झोपलेली झाडावर.
आणि तिथून कडे फोटो झूम ना पिल्लीसारखी हरकत ते आमची जंगल सफारी संपलेली आहे आणि आम्ही आता रिटर्न चाललोय. पण लवकर या बोलली जरा जास्त लेट करू नये. इथे काढायचे प्राण्यांकडे द्या. आता आम्ही जंगल सफारीवरून आलोय आणि चाललोय आता आम्ही जीपमध्ये परत. काय करतो तुम्ही? गीरवरून आल्यावर मी आता व्हिडिओ केला नव्हता तर आता करते. आणि आता वाजले 8 आणि आता आम्ही चाललोय लाईट शो बघायला मंदिराकडे परत सोमनाथ मंदिराकडे. आम्ही आलेलो लाईट शो बघायच्यासाठी पण चुकीची माहिती मिळाल्यामुळे आमचा चुकला. एकच शो होता 8:45 ते 9:45 आणि आम्ही 9:45 ते 10:45 शो आलो लेट. तो संपला आणि सगळी लोक बाहेर आले. तर इथे लाईट शो तर बघता नाही आला पण मग आम्ही परत एकदा जाऊन सोमनाथ मंदिरात जाऊन आतमध्ये दर्शन घेऊन आलो आणि आता चाललोय रूमवर. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू. पण काम करूया बाबू. 5 मिनिटं तू थांब, 5 मिनिटं मी थांबतो इथे. हा तसंही चालेल. बरोबर ना. हा